हरि रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, दुःख झाले हो साजनी, दुःख झाले हो साजनी, विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा झाले हो साजनी, दुःख झाले हो साजनी, विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुकृताची बहुता सुकृताची सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हरी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा आहा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा हरी सर्व दुःखाचे आदर दुःखाचे देवीवर बाबर कुमादेवर विठ्ठल बरवा आहा तुहा विठ्ठल बरवा बरवा बाबर कुमादेवर बाबर कुमादेवर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरे जय राम हा 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय 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 राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम ऊनी आम्हाले आले राम राय ऊनी आम्हाले धरणी धरी पिकताई ओळील्या म्हैसी राम वेळो वेळा गाऊ राम वेळो वेळा 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 आम्ही गाऊ राम वेळो वेळा चढिता कांदिता जेविता गे बाई ललिता कांदिता दळी 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 ललिता कांदिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ 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 स्वप्ने दुःख कोटी न देखे डोळा दुःख कोणी स्वप्ने दुःख कोणी स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा नामा जगत रे नामा जगत रे भय सुटले कळी काळा नामा जगत रे भय सुटले कळी काळा राम वेळो वेळा आम्ही गाऊ 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 तुका म्हणे राम तुका दिदले आपुले तुका म्हणे राम तुका दिदले आपुले दया दे भवा पायने गाणे कुंडले दयागर भगवान येने दाने कुंडले कुंडले हा राम वेळो वेळा भी गाऊ 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 दळिता कांदिता देविता गे बाई दळिता कांदिता देविता गे बाई दळिता कांदिता देविता गे बाई कांदिता देविता गे बाई दळी 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 कांदिता दळिता कांदिता दळिता कांदिता देविता गे बाई दलिता कांदिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ जय जय
हरि गोपाल कुमाई गोपाल ताळी 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 विठ्ठला बोला 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 माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी कुंडली गवरदा श्री जानवे माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम राजाधिराज छत्रपती शिवाजी धर्मवीर प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन हर हर आनंद सुखवासी सद्गुरु झाले रामराज्य काय उणे आम्हाती झाले रामराज्य काय उणे आम्हाती धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हैशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाईये स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाईये तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटली राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम वृंदावन के राधेश्याम वृंदावन के राधेश्याम
राम हरे 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 राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे 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 राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे झाली रामराज्य काय होणे आम्हासी झाले रामराज्य काय होणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता की बाई स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले काही काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता की बाई तुका मने रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई प्रसंगी आज रामनवमी आहे पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री 5 पर्व काळ आहे त्यातला हा एक प्रधान पर्व काळ आहे रामनवमी आणि त्या रामनवमी निमित्त कीर्तन रूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग जगप्रसिद्ध जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा आहे हाच अभंग आपण याच ठिकाणी मागच्या वर्षी घेतलेला आहे पण मागच्या वर्षी घेतला त्यावेळेला फक्त राज्य एवढ्याच पदाचा विचार केला बाकी मागचं पुढचं काही पाहायला आपल्याला वेळच भेटला नाही मग राज्य पाहिलं तर आता पुढचं ते राज्य का आलं कशामुळे आलं त्यातली फलश्रुती काय हे पाहणं गरजेचं आहे त्यावेळेला मी म्हटलो होतो जगलो वाचलोस आणि तुम्ही हायलो म्हटले ना आम्ही आलोच तर पुन्हा पाहू तो योग आलेला आहे विठ्ठल 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 आणि काय रामरायाची कृपा आहे तसं नियोजित नव्हतं आजची नियोजित सेवा माझे गुरुबंधू गानकोकिळा भरत महाराजांची आपल्या पत्रिकेवर आहे तशी अगोदर नियोजित माझी होती पण आम्हीच काही कारण असतो आमच्यात करून घेतली पण पुन्हा ती अपरिहार्य ती इथेच होणार होती ती आज नांदेडला नव्हती होणार त्यामुळे ती इथेच होणार आहे इथेच झाली असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही आता झाली शेवटी म्हणावं लागेल तशी होत आहे आता हा गोड योग आहे भगवान प्रभू रामचंद्र जानकी सीता माता काय ग्रंथात गीता प्रेमात माता पतिव्रतेत सीता म्हणतो आपण जानकी सीता माता लक्ष यश मनस लक्ष्मण लक्षाच ठिकाणी ज्यांचं मन आहे ते लक्ष्मणजी आणि पवनसुत हनुमंतराय अशा अनेक संत भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ज्या वेळेला झाली कलशारोहणाचा सोहळा होता त्यावेळेला माझे गुरुबंधू साधक हृदय संजीवनी डॉक्टर बाबांचे सत्शिष्य दिगंबर महाराज नरवडे यांच्या हाताने कलश स्थापना केली ती मी केली असती पण मी ब्रह्मचारी नाही ना त्यामुळे त्यांनी कलश स्थापना केली सेवेचं भाग्य मला लाभलं आणि यावर्षी ते पुन्हा लाभलं त्यावेळेला मी म्हटलो ना आकाश महाराज मी पुन्हा येईल पण आलो हा योग आहे सत्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे माझे ओठ बोलतात त्यांचे पोट अत्यंत गोड बोलतात तेच आपल्या सर्वांना सुपरिचित 2-4 दिवसापासून आपण ज्यांचा मृदंग वाजव ऐकताय माझे मित्र हरिभक्त परायण भागवत महाराज कदम ज्यांची एक कीर्तन सेवा सुद्धा आता 2 दिवसांनी आपण ऐकणार आहात ते गोड मृदंगाची साथ करतायत नंतर ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तने भरला प्रेमाचे ने छंदे विठ्ठल नाचू लागला अशी गोड सुरेल भूप रागामध्ये बरोबर ना भूप रागामध्ये खरं ते गायक नाही बरं तुम्हाला माहिती नसेल पण ते ओरिजिनल गायक वाटतात त्यांचा परिणाम एकच आहे त्यांनी गेली 4-2 वर्षापासून न चुकता भजन करतात भजनात महाराजला आळस नाही आणि 1-1.5 किलोमीटर येतात निष्ठेने येतात पकवास डोक्यावर घेऊन येतात वेळ प्रसंगी माऊलीचा आणि त्यांनी निष्ठेने केलेलं भजनाचं फळ हे मी त्याचा साक्षीदार आहे महाराजला पहिला स्वर काय ताल काय काही कळत नव्हतं हेही कळत नव्हतं पण आज ते मला कळत नाही काही त्यांना कळतंय
हे सेवेचं फळ आहे. अत्यंत गोड भूप रागामध्ये पुढे चाल गाणारे, ज्यांची सकाळची रामजन्माची सेवा आपण ऐकली ते माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे आकाश महाराज सोनवणे, आणि ज्यांची उद्या कीर्तन आपण ऐकणार आहात ते हरिभक्तपरायण भरत महाराज नवघणे. अत्यंत गोड. काय खरं सांगतो, ही लोक भाग्याने भेटतात. कलाकार लाखोनं पडलेले आहेत, त्यांची कमी नाही, यांच्यापेक्षा जास्त कलाही आपल्याला भेटेल. पण गाणं निकणं वागणं पक असं म्हटलं ना, ते वागण्यात मनुष्यांनी का असला पाहिजे. आपल्या संप्रदायाला कुठे गालबोट त्याचं लागलं नाही पाहिजे. मी तर हे कधी नियोजन कधी घेते नाही. बाळासाहेबांना मी 3-4 वेळेस म्हटलं मी या भानगडीतच पडत नाही, कारण एकदा पडलं तर माझी काय त्रेदा झाली मला माहिती आहे. पण बाबावर ह्या मंडळीचं खूपच प्रेम आहे, आतोनात प्रेम आहे. डॉक्टर बाबा म्हणजे प्रत्यक्ष माऊली म्हणून मानणारी आहेत, आणि बाबाच्या प्रेमाची ही मंडळी बाबाच्या जागेवर एकदा कीर्तनाची सेवा इथे आली आणि मी या गावातच होऊन गेलो. कसं झालं ती त्यांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे, यांचं प्रेम आहे. बाबांचा विद्यार्थी या नात्याने ते आपल्याकडे मोठ्या प्रेमाने आले. जवळजवळ मी 2 महिन्यात आपण प्रतिसाद दिला नाही. आपण पैठणला चाललो होतो त्याच वेळेस, पण मी म्हटलं हे जाईल दुसरीकडे, पण ते बाळासाहेबांनी पिच्छाच सोडला नाही. ते म्हणले एवढं करावंच लागतं. आणि मग त्यावेळेला ते भेटता मग एकदा पहिले हे हिरा भेटला, कितीतरी महिने, म्हणजे मला वाटतं त्याच्या महिना गेला मग हे भरत महाराज भेटले, आणि त्याच्यानंतर शेवटी यांना मी असं हातपाय पडून राजी केलं आमच्या आकाश महाराज. आणि त्रिमूर्ती आपल्याला लाभली, त्यांच्याकरता एकदा मनातून टाळ्या वाजवा, खरंच वाजवा. कारण हे खूप गोड वादक असून कीर्तनकार आहे, आणि हे दोन्ही गोड. आपले आकाश महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहे, प्लस ते गोड गात आहेत. भरत महाराज ते खानदानी गायक आहे आणि उत्कृष्ट चिंतक आहे. अशी म्हणजे आपण म्हणतो ना चौरंगी चेहरा, 2-2 गोष्टी 3-3 गोष्टी असून त्याच्यामध्ये एवढी नम्रता लिनता असणारी ही मंडळी आपल्याला भेटली. एक माझंही भाग्य आहे, आणि माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला, ते आपल्या गावात आले, आपलंही पूर्व पुण्यच म्हटली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जशी गुणीजन मंडळी कीर्तनाला महत्वाची असते, तशी गोड साऊंड सिस्टीम असते. त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. त्यांच्याही करता टाळ्या वाजवा. कुठं बिघडलं आपलं? 7 दिवस आपल्याला त्यांच्यावरच लढवू नये ना. त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. गोड असणारे चोपदार, गोड असणारे विनेकरी, आणि ज्यांनी हे धावपळ करतात आपला प्रपंचाचा गाडा ओढत असताना. आपणा सर्वांचं तर त्याला पाठबळ आहेच आहे, पण विशेषत्वाने मला दृष्टीसमोर दिसतात, आणि अगदी छोट्या खाणी मोठ्या अंतकरणाने हा सोहळा घडून आणणारे बाळासाहेब सहित त्यांची असणारी जी सदस्य मंडळी असतील. समोर मामा आहेत, आदर्श वारकरी म्हणून आपण अख्खं गाव ज्यांना पाहतो ते हरिभक्तपरायण आपले मानसिंग बाबा आहेत, ज्यांची पुढे सेवा आहे. तदनंतर हरिभक्तपरायण आमचे सुदाम बाबा आहे. तदनंतर ज्यांनी बऱ्याच वेळेला भोजनी महाराजाला भोजन करू घातलेले, तुम्ही त्यावेळेला होता त्यांच्या घरी, हे तुमच्या शेजारचे आपले उकडगावचे पोपट महाराज. ते पोपट महाराज तर त्यांच्या शेजारी आहे, पण हे इकडे स्वामी बघा हे लय प्रेमळ मंडळी आहे. आणि आवर्जून आता परवा दिवशी कीर्तन आहे, पण सुदाम बाबाला म्हटल्याच्या नंतर ते म्हटले आलोच, आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. 4-2 दिवसापूर्वी एक मोठ्या प्रेमाने आग्रहाने सेवा, अगदी त्यांचं काम सोडून, त्यांची पत्नी हॉस्पिटलला होती आणि खूप सिरियस होत्या, पण त्याही वेळेला त्यांना तिकडे सोडून इकडे कीर्तनाला हजर, कीर्तन महाराजांना सगळं करून वाटं लावून मग त्यांना हॉस्पिटलकडे पाहायला गेले. आमचे गणेश भाऊ इकडे कोपऱ्यात बसले. ही सगळीच मंडळी, यांचं काय एकाचं वर्णन करावं आपल्याला शब्द अपुरे आहेत. असे आपण आता एक लक्षात घ्या, 4 नावं घेतली म्हणजे ते महत्वाचे, बाकी गौण आहे. मायबाप असं चुकून गोड गैरसमज करू नका. हा समर्थ रामाचा दरबार आहे. काय आहे, ज्ञानोबराची एक ओवी मला आठवते. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी शिरवणे आर्थे पठणे मोक्षीची लाभे. गरीबाची पंगत असली ना, तळमधल्यातला असले त्याला पिठलं भाकरीच असते, मधला असेल त्याला डाळ चपाती असते, आणि वरचा असेल तर मग श्रीखंड पुरी असते. पण श्रीमंताचा जो दरबार आहे, संतांचा जो दरबार आहे, त्यामध्ये जागा अपुरी असल्यामुळे बसनाला बैठक वेगळी असेल, पण मेजवानी मात्र एकच असते, लाभ मात्र एकच असतो. आणि रामरायाच्या दरबारामध्ये आपल्याला सगळ्याला लाभ एकच आहे, तो म्हणजे शोकनाश आणि आनंद वाप्ती, ज्यात शेवटच्या 2 चरणामध्ये सांगितलेले आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता परिहारामध्ये अधिक वेळ न दवडता माझ्या समोर असणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ वारकरी मंद, सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी, कीर्तन भक्तीवर प्रेम करणारे आपण सर्व एका आईची लेकरं म्हणून एक छताखाली आलो, आणि रामरायाच्या कृपेने रामनवमीच्या या पर्व काळावरती काहीच रामराज्य सहित आणखी काही विचार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. महाराज म्हणतात, झाले रामराज्य काय होणे आम्हासी. काय शब्द मराठी वाङ्मयामध्ये अनेक अर्थाने येतो, इथे आक्षेप अर्थाने आलेला आहे. काय होणे तुम्ही सांगा.
राम राज्य झाले, रामाचे राज्य आले, आता आम्हाला काय उणीव आहे, काय अपूर्णता आहे, काय निवडता आहे, कुठली कमी आहे असं बोट दाखवू शकत नाही का जी अपूर्णता आहे, निवडता आहे, कमी आहे, कुठलीच नाही असा त्याचा अर्थ. काय उणे आमाशी, पण का नाही उत्तर देतात, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. धरणी भरभरून पीक देऊ लागली, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. धरणी माता विपुल पीक देऊ लागली आणि गाई म्हशी विपुल प्रमाणात दूध देऊ लागले. अर्थात एक सात्विक जे शरीराला संतुष्टी पुष्टी तुष्टी देणारे पदार्थ आहेत सगळे घटक भेटू लागले. आणि उपलक्षण आहे याचा अर्थ ज्या ज्या आवश्यकता आहे तनाच्या मनाच्या त्या सर्व आमच्या अपेक्षा पूर्ण होऊ लागल्या. कुठली उणीव, कुठली अपूर्णता, कुठली न्यूनता आमच्या जीवनात राहिलीच नाही. तुकोबरायला विचारलं, ठीक आहे रामराज्यामध्ये घडतं असं आपण बोलता, घडलं असं अनुभवाने सांगता, पण मग हे रामराज्य येण्याकरता आणि आल्याच्या नंतर ही बीजानी फळ हरीचे नाम या न्यायाने तो आनंद भोगण्याकरता काय साधना केली, काय करत आहात, काय करणार आहात. महाराज म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. रकार उच्चार मात्रेने बहिर निर्याती पातक पुनः प्रवेश अभावेचे मकार असतो कपाटवत. राम म्हटले की आ होता आतली सगळी पाप बाहेर जातात, आणि मग म्हटले की ओठाला ओठ गोष्टीवर नाही ना, मग ओठाला ओठ टेकल्याच्या नंतर पापाला नो एंट्री, त्यांना पुन्हा प्रवेश नाही मध्ये, तर हा मकार आहे. असा रकार आणि मकार ज्याच्यामध्ये आहे असं राम नाम रमंती योगिनो यस्मिनी ती रामा. दशरथचे पुत्र राम हा रूढ अर्थ आहे, आणि रमंती योगिनो यस्मिनी ती राम हा योगिक अर्थ आहे. आणि रकार उच्चार मात्रेने बहिर निर्याती पातकम पुनः प्रवेश अभावेचे मकार असतो कपाटवत हा सांकेतिक अर्थ आहे. विठ्ठल ज्या राम नामाच्या ओव्या भजन करी काय महादेव राम पूजी सदाशिव. भगवान भोले बाबा सुद्धा ज्या राम नामाच्या ओव्या गातात त्या राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गातो. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. वेळोवेळा म्हणजे कधी म्हटले, कधी म्हणजे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. माझी मज झाली अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असे. अगदी वेळोवेळा म्हणताना महाराजांच्याच वचनात बोलायचं झालं तर कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. अशा राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळा गाणार. पण कधी गाणार, एक उपलक्षण म्हणून महाराज बोलतात. उपलक्षण त्याला म्हणतात स्वप्रतिपादिकत्व सती सोयीतर प्रतिपादिकत्व उपलक्षणत्व. असे काही महत्वाचा एखादा दाखला का जो सर्वांगीण आहे, सर्वांचं प्रतिपादन करणार. अंतिम तळीता कांडिता जेविता गे बाई. जात्यावरती दळण दळत असताना, ओखळामध्ये काढून काम करत असताना, राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी. राम नामाच्या ओव्या आम्ही दळता काढता जीवन करत असताना राम नामाच्या ओव्या गाणार. तुकोबरायला विचारलं, महाराज प्रयोजन अनुद्देश न मंदोपी प्रवर्तते. करता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. राम नामाच्या ओव्या तुम्ही गाणार, पण त्याचा लाभ काय, त्याची फलश्रुती काय. आता दर्शनकाराचा जर आपण विचार केला, द्वादश दर्शनकार आहे, 12 दर्शनकार आहे, पण त्या 12 दर्शनकारामध्ये जे तार्किक आस्तिक आहे नैयायिक, ते अनिष्टाच्या निवृत्तीलाच प्रयोजन मानतात, आणि श्रौत आस्तिक आहे पूर्वमीमांसक ते इष्टाच्या प्राप्तीलाच प्रयोजन म्हणजे फल मानतात. अर्थात 21 दुःखाचा ध्वंस हा नैयायिकाचा मोक्ष आहे, आणि स्वर्गाला प्राप्त होणं हा पूर्वमीमांसकाचा मोक्ष आहे. ते सापेक्षिक इष्ट जरी असलं तरी एक अनिष्टाच्या निवृत्तीला फल मानतात, एक इष्टाच्या प्राप्तीला फल मानतात. पण आम्ही राम नामाच्या ओव्या गाणारे, राम राज्यात आलेले, आम्हाला केवळ अनिष्टाची निवृत्ती हे फल नाही, आणि केवळ इष्टाची प्राप्ती हे फल नाही, अनिष्टाची निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती म्हणजे शोकनाश आणि आनंद प्राप्ती, आणि त्यालाच म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. विठ्ठला 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 विठ्ठला. मला वाटलं तुम्ही दोघांनी संन्यास घेतला काय. लेट पण थेट दोघांनाही धन्यवाद. विठ्ठला कुंडली नवरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओवे शोकनाश आणि आनंद वाटते. शोकनाश म्हणजे स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, ही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे. स्वप्नात देखील आमच्या दुःख नावाचा काय प्रकार आहे हा राहिला नाही. स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा. बरं त्याचं दर्शन नाही, भोग तर दूरच आहे. सुख दुःख अन्यथा साक्षात्कार भोगा म्हणतो ना, त्याचं स्वप्नात म्हणजे जागृती तर दर्शन नाही, भोग नाही, पण स्वप्नात भोग तर दूर, स्वप्नात त्याचं दर्शनही नाही. आणि जगात सगळ्यात मोठी भीती काय असेल तर आपण नेहमी एक सुभाषित म्हणतो,
भोगे रोगे भयम कुले च्युती भयम विद्ये नृपलात भयम माने दैन्य भयम बले रूप भयम रूपे जराय भयम शास्त्रे वादे भयम तपे इंद्रिय भयम काय कृतांतात भयम सर्व वस्तू भयान्वित भूत ऋणाम वैराग्य मेवा भयम. त्यात सगळ्यात मोठी भीती माऊलीच्याच भाषेत पायपा केवडा पसरलाची चौडा करून आकार वडा माझी गज म्हणजे काळ. आणि त्या काळापुढे कोणाचंच बळ चालत नाही, मुख्यमंत्र्याचंही नाही, आपण किस जरी आम्ही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा. बघा ना किती मोठी सत्ता आहे. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद हे काय सामान्य पद आहे का? फार मोठी सत्ता आहे. अहो घरी बायको आपल्याला जो म्हणत नाही आणि अख्खा महाराष्ट्र चालवायचं म्हणजे सामान्य सत्ता नाही ना. पण एवढी सत्ता आहे, एवढी प्रॉपर्टी आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या बँके असतील याच्यात नाही, परकीय बँका सुद्धा भरलेल्या आहेत. पण एवढी सत्ता असेल, एवढी संपत्ती असेल, काळाच्या पुढे हे बळ चालत नाही. पण त्या काळाचं बळ या नामधारकापुढे चालत नाही. म्हणून म्हणतात नामाच्या गजरे भई सुटले कळी काळा. कळी काळ, कळीचा काळ, कलित काळ. मला वाटतं असा भाव घ्या, यमदूत हे काळ आहे आणि त्यांचा स्वामी तो यमराज, तो कळी काळ आहे. काळाची धाक धरा रागा धरा रागा कळी काळाची धाक धरा कळी काळाची धाक धरा धरा रागा कळी काळाची धाक धरा तिने सुख झाले या शरीरा तिने सुख झाले या शरीरा विठला पाटका तारा कळी काळाची धाक धरा विठला पाटका कळी काळाची धाक धरा. किती गोड प्रमाण दिलं. सुरुवात काय आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले या शरीरा फिटला पातकाचा थारा कळी काळाची धाक धरा रागा. त्याला धाकही आहे, दरारा सुटतो, चळचळ कापतो तो. म्हणजे राम नामाच्या ओव्या गायल्या तर हे पहिलं फळ आहे स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा. आणि दुसरं फळ आहे नामाच्या गजरे भई सुटले कळी काळा. नाही दोन्ही फळ अनिष्टाची निवृत्ती आहे. म्हणजे या दोन्ही फळाला शोकनाश म्हणा. आणि दोन इष्टाची प्राप्ती आहे. कोणती? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले हे स्वरूपभूत सुख, ज्याला श्रुतीमध्ये म्हणतात योवई भूमात सुखम नाल्पे सुखमस्ती, किंवा इयमात्मा परानंद पर प्रेमास्पदम येत मान भूय भूयासम इति प्रेमा आत्मनिक्षेते असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी ज्याबद्दल बोलतात. असं असणार जे स्वरूपभूत सुख आहे ते सुख त्या रामाने आपल्याला दिल्याच्या नंतर मग नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते आत्र एव समविलियन बलियंते नाही आम्हा ज्यावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. आता बारकाईने बघा चारी चरणाचा भाव आपण सांगितलं. पहिल्या चरणामध्ये अभंगाचा विषय आहे, दुसऱ्या चरणामध्ये अभंगाचा अधिकारी आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये अभंगाचं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल किती शब्द झाले? फोटो दाखवतो तरी बोलत नाही, नाराज नाही का तुम्ही? काय किती किती शब्द झाले? 3. मग पहिल्या चरणात काय आहे? विषय. पहिल्या चरणात काय आहे? विषय आहे, अभंगाचा विषय आहे. काय विषय आहे? झाले राम राज्य काय कोणी आमासी धरणी धरी पिक गाई ओळील्या म्हशी. म्हणजे राम राज्याचा विशेष प्रतिपादन करणं हा विषय आहे. म्हणून पहिला चरण काय आहे? विषय आहे. आणि मग अधिकारी कोण? राम वेळो वेळा आम्ही गावोवी कधी कधी दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गावोवी. राम नामाच्या ओव्या गाणारा तो अधिकारी आहे. राम राज्याचा विशेष प्रतिपादन करणं हा विषय आहे. आणि प्रयोजन अनुद्देश न म्हणा न मंदोपी प्रवर्तते असं म्हणत असाल तर तृतीय चरण शोकनासा चतुर्थ चरण आनंद वाक्य. किती गोष्टी? अभंग किती चरणाचा? 4. कोण म्हणे?
तुका म्हणे. वाह. मग तुका म्हणे अभंगाच्या या 4 चरणामध्ये तुकोबराय काय म्हणे, रामराज्याचा अधिकारी कोण आहे हे सांगे. बरोबर ना, रामराज्याचा अधिकारी कोण आहे हे सांगे. कितव्या चरणात? 2ऱ्या चरणात. या अभंगाचा विषय काय आहे हेही सांगे. कितव्या चरणात? 1ल्या चरणात. आणि या अभंगाचं प्रयोजन काय हे सांगे. कितव्या चरणामध्ये? 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये प्रयोजन सांगतात. विठ्ठल विठ्ठल हरी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. काय आहे, सद्गुरु गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा हे म्हणत असतात, जगद्गुरु तुकोबरायाची वाणी पतिव्रता आहे. जगद्गुरु तुकोबरायाची वाणी काय आहे? पतिव्रता आहे. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीची या माता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा हे ज्ञानोबराय लक्षण करतात. म्हणजे फलही सांगतात आणि लक्षण नाही करतात. काय पतीची या माता ही लक्षण आहे. पतीच्या माता अनुसरणी पतिव्रता इथपर्यंत लक्षण आहे. आणि अनायासे आत्महिता भेटीची गा हे प्रयोजन आहे, फल आहे. हा. आणि आणखी कोण आहे? पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व्या तैसे सुबटांसी. हे पतिव्रतेचं लक्षण माऊलीने केले. पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचुनी न स्पर्शे, पतीच्या अतिरिक्त दुसऱ्या परपुरुषाचा स्पर्श विचाराने देखील जिथं हृदय करत नाही ती पतिव्रता. आणि मग सुभाषितकार तिथंच लक्षण करतात. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला क्षमाया धरत्री षडगुणमेतद्दी पतिव्रता नाम. आणि तुकोबराय तिला म्हणतात तुका म्हणे पतिव्रता मग तिची देवावरी. असे पतिव्रतेबद्दल बोललेले वचन आहेत. आणि अशी पतिव्रता तुकोबरायची वाणी आहे. तुकोबरायची वाणी पतिव्रता असल्यामुळे ती पतीच्या अतिरिक्त इतराला वर्णन करायला धजत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबरायची वाणी जर पतिव्रता आहे तर तिचा पती कोण आहे ना? सर्वाचा पिता तो तिचा पती. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. तू आहे. आणि मग त्याचंच वर्णन तुकोबराय करते. म्हणजे त्याचं करते किंवा त्याच्या दुसऱ्या रूपाचं करते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे तोच कधी जीव रूपाने येतो, तोच कधी देव रूपाने येतो, तोच कधी संत रूपाने येतो. जीव रूपाने कधी येतो, देव रूपाने कधी येतो, संत रूपाने कधी येतो. 3 शब्द आहेत. तिन्हीमध्ये ककाराने आरंभ. कर्म, कर्तव्य आणि करुणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्म भोगण्याकरता यावं लागतं हे सांगण्याकरता जीव रूपाने येतो. कर्तव्य म्हणून यावं लागतं हे दाखवण्याकरता देव रूपाने येतो. आणि तुमची आमची करुणा म्हणून येतो त्यावेळेला संत रूपाने येतो. पण जो कर्म म्हणून येतो त्याचं वर्णन करायला तुकोबरायची वाणी धजत नाही. माझी सहज धजते. पण खरं आहे ते. तुकोबरायच्या वाणीचं जर आदर्श घ्यायचं म्हटलं तर मग ती पतिव्रता असली पाहिजे. मग तुकोबराय जनताचं वर्णन करत नाही का? जोडून यादन करतात. म्हणजे देवाच्या विभूती असेल तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. किंवा देवाची ती भूते म्हणून या. पण फार नाही. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतर कदाचित आशा आशयाने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण भगवंत आणि संत या अतिरिक्त 3ऱ्या घटकाचं वर्णन करायला तुकोबरायची वाणी धजतच नाही. ती भगवंताचं वर्णन करते. किंवा पुढचा एक शब्द थोडासा मला वाटतं मध्ये टाकला पाहिजे, भगवत मान्य संत. कारण टिळे टोपी माळ देवाचे गबाळ वागवी ओंगळ फुटासाठी आईचे संत झाले कळी मुखी गुडगुडीचे नाही. किती स्वयं घोषित संत जगाला त्यात मुलीवच नाही त्यांच्या. पण अशा संतांचं वर्णन करत नाही. भगवत मान्य संत आणि भगवंत. भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने करते आणि भगवंताचंही वर्णन 4 प्रकाराने करते तुकोबरायची वाणी. भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने कोणत्या? त्यांच्या स्थूल देहाचं 1, त्यांच्या तात्विक स्वरूपाचं ध्यानात ठेवा मी विचारणार आहे 2, त्यांच्या कार्याचं 3 आणि त्यांच्या संबंधीचं 4. तर पहिलं कशाचं? वाह जय हो. त्यांच्या स्थूल देहाचं 4. 2
त्यांच्या तात्विक स्वरूपाचं छान 3, त्यांच्या कार्याचं जय हो 4, त्यांच्या संबंधीचं 4 प्रकाराने करते. 4ला एक एक प्रमाण देऊन आपण पुढे चालू. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जे आजूत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जे आजूत सर्व काळ. पवित्र तो वाणी एकटीचा भूमंडळी. पवित्र तो वाणी एकटीचा भूमंडळी. जगदाकार अंधार तो निरंजना. हरी भजनी हे जगा तुकविना लागत कळी गाता. हरी भजनी हे जगा तुकविना लागत कळी गाता. तुकविना पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिवेदात जन्म घेती. जेथे हरिवेदात जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिवेदात जन्म घेती. जेथे हरिवेदात जन्म घेती. 4 प्रमाण पाहिले. 5वं आलं मध्ये पण 4 प्रमाण महत्वाचे आहे. तर पहिलं कोणत्या कशाचं? संतांच्या देहाचं, लौकिक देहाचं, स्थूल देहाचं, शरीराचं. तर पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ हे संतांच्या देहाचं वर्णन करतात. संतांच्या तात्विक स्वरूपाचं दुसरं प्रमाण म्हटलं आपण पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडाचा देव अखंडित प्रेमभाव. आणि संतांच्या कार्याचं वर्णन करतात हरिभजनीय धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि संतांच्या संबंधीचं वर्णन करतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणजे संतांचं वर्णन किती प्रकाराने? 4 प्रकाराने. तसं भगवंताचंही वर्णन तुकोबराची वाणी 4 प्रकाराने करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ध्यानात घ्या हे पण भगवंताचं वर्णन 1 मूर्त स्वरूपाचं, 2 अमूर्त स्वरूपाचं, 3 कार्याचं आणि 4 संबंधीचं. देवाचे वर्णन किती प्रकाराने? 4 प्रकाराने. त्यातलं पहिलं काय मग? मूर्त स्वरूपाचं जय हो 2, अमूर्त स्वरूपाचं 3, कार्याचं आणि 4 संबंधीचं. तर देवाच्या मूर्त स्वरूपात, आता मूर्त काय अमूर्त काय नेहमीच आपण छोट्या व्याख्या ऐकतो. इंद्रिय गोचरत्व मूर्तत्व, इंद्रिय अगोचरत्व अमूर्तत्व. त्यालाच मूर्ताला शास्त्रीय परिभाषेमध्ये तटस्थ लक्षण म्हणतात. स्वरूप कादाचित कत्वे व्यावर्तकत्व तटस्थ लक्षणत्व. आणि अमूर्ताला स्वरूप लक्षण म्हणतात. स्वरूपम सत व्यावर्तकत्व स्वरूप लक्षणत्व. अर्थात अगदी आपल्या सरळ भाषेमध्ये सगुण आणि निर्गुण. मग देवाच्या सगुण स्वरूपाचं करते, कधी निर्गुण स्वरूपाचं करते, कधी कार्याचं करते, कधी संबंधीचं करते. देवाच्या सगुण स्वरूपाचं करते, निर्गुण स्वरूपाचं, कार्याचं आणि संबंधीचं 4चे वचन आपण आता अशी जशी घेतली तशीच घेऊ. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी ज्योती कळा लोकलिया. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी ज्योती कळा लोकलिया. आनंद नित्य निरामय एका निज ध्येय योगियाचे. एका निज ध्येय योगियाचे. आनंद नित्य निरामय एका निज ध्येय योगियाचे. एका निज ध्येय योगियाचे. केवोनिया चक्रधरा केवोनिया चक्रधरा. केवोनिया चक्रधरा. केवोनिया चक्रधरा. अधीनंदा करितो अधीनंदा करितो अधीनंदा करितो अधीनंदा करितो. ताराके पाया ताराके पाया
भक्ता राखे पाया पाती हाती धरला हाती धरला हाती धरला मला तीनच झाले, चौथ्यावर मला मुळावर यायचं आहे. तर पहिल्या देवाच्या सगुण स्वरूपाचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, देवाच्या निर्गुण स्वरूपाचं आनंद अद्वय नित्य निरामय, देवाच्या कार्याचं भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारी, आणि देवाच्या संबंधीचं वर्णन करतात. म्हणजे भगवंताचं वर्णन, संताचं वर्णन 4 प्रकारे, भगवंताचं वर्णन 4 प्रकार आहे. मग आजच्या अभंगामध्ये तुम्हीच बोला, झाले रामराज्य असं म्हणत असताना संतांचं करतात का भगवंताचं करतात? भगवंताचं करतात, कारण राम हे भगवंत आहे, राम परमात्मा आहे. रामाचं देवाचं भगवंताचं वर्णन करतात. पण भगवंताच्या सगुण स्वरूपाचं करतात काय? नाही. निर्गुण स्वरूपाचं करतात? नाही. देवाच्या कार्याचं करतात? नाही. मग कशाचं करतात? देवाच्या संबंधीचं करतात. पण संबंधीचं कधी करतात? आदो राम तपवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम हे तद्धी रामायण. कुठपर्यंत यावं लागेल याच्यात बघा. आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धी रामायणम. हे प्रधान. आणि एकदा तिथून पुष्पक विमानामध्ये बसले आणि कुलगुरू वशिष्ठाच्या आधिपत्याखाली गड्यांनो 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 श्रीराम बैठला श्रीराम बैठला श्रीराम राम सिंहासनी बैठला गजानो राजा की वेळा गजानो राजा की वेळा श्रीराम सिंहासनी बैठला श्रीराम सिंहासनी बैठला श्रीराम सिंहासनी बैठला द्वापार युगामध्ये प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसल्याच्या नंतर भगवंताच्या संबंध मात्राने, जसं आपुल्या महिमाने धातू परिषे केले सोने, परिसाची निस्ती उपलब्धीच पुरेशी आहे. परिसाला लोखंड रुपयाच्या धातूचं सोनं करण्याकरता काय किमया करावी लागते, काय श्रम घालतात, काय कष्ट पडतात, कृती करावी लागते. कृती नाही, भावना नाही, विचार नाही, काही नाही, त्याच्या संबंध मात्राने, सानिध्य मात्राने परिवर्तन घडतं. तसं राघवाच्या केवळ सानिध्याने, राज सिंहासनावर बसल्या मात्राने परिवर्तन घडलं काय हे सांगताना तुकोबराय जे बोलतात तो म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. एक जण हो काय बोल महाराज, तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला, जिभेला काही हाडबीड ऐक नाही, जिभेला हाड नसतं तुम्ही सांगा, आम्ही ऐकायला लागलो म्हणजे काही सांगायचं. आता काही कसं सांगायचं, म्हणजे काही सांगताय तुम्ही, काही सांगतात. अरे तुकोबर आहे कधी, म्हणलं कधी, ते म्हणजे कलियुगात. म्हणलं बरं, मग रामायण कधी, म्हणलं कधी, म्हणजे त्रेतायुगात, मध्ये द्वापार गेलं, त्यावेळेस तुकोबर आहे. या वेळेला अनुभवाने सांगतात, काही वाटतं का तुम्हाला? बरं असा आक्षेप घेतला, चुकीचं काय त्यात? पण मी चुकीचं बोलतो का? हे तर तुम्ही बोला ना, काहीतरी नाही ना.
मग तुकोबर आहे ते बोल अनुभूतीचे आहे का कीर्तनात कुठेतरी ऐकून बोलतात? अनुभवे आले अंगा हे या जगाले हे या जगाले अनुभवे आले अंगा हे या जगाले अनुभवे आले अंगा हे या जगाले हे या जगाले अनुभवे अंगा हे या जगाले तुका मनेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे तुका मने साक्षी आले तरी केले प्रगत. तुका बरं अनुभवाने बोलतात. अहो महाराज सगळं खरं पण ते पटलं पाहिजे ना बुद्धीला. आम्ही तार्किक आस्तिक आहोत, सर्व आस्तिक नाही. विठला विठला सर्व आस्तिक श्रुतीप्रमाणे स्वीकारतो, संत वचनाने स्वीकारतो. तार्किक आस्तिक म्हणतो बाप दाखवणे ते श्राद्ध घाल. आम्ही तार्किक आस्तिक आहोत. तुकोबर आहे त्यावेळेला होते याला पुरावा काय? बरं जाऊ द्या, कालची भाजी आज लवकर आपल्याला आठवते का? त्यावेळेला तुकोबर असतील तर ते आता सांगतात ते कशावरून? विठला 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 आपली जशी मलिन सत्व होती अविद्या उपदी तशीच तुकोबरायची आहे का? आणि त्यांची जर मलिन सत्वावती अविद्या असती तर निळोबराय कशाला म्हटले असते? जया पूजेले आदरे पांडुरंगे विमान केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपी केली न त्यागितिये दिव्य लोकांनी. प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागी अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली. वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली. काहीच नाही दाखविली. निळोबराय आरतीमध्ये वर्णन करतात वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली निजी शांती वरिली असं शेवटचं टोक आहे. विठला 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 रामेश्वर भट्ट म्हणतात मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर सांगा कोणी. मग तुकोबराय म्हणजे सामान्य त्रिकालदर्शी आहेत. तुकोबराय देवाचं भविष्य सांगणारे तुकोबराय आहेत. विठला 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 आपल्याला मानवाचं कळे ना तुकोबरायचं सामर्थ्य ते आहे. आणि मग ते तुकोबराय सगळं खरंय महाराज. पण मग तुकोबराय ज्या वेळेला त्रेतायुगात रामराज्य झालं तुकोबराय अनुभवाचे बोल इथे बोलत असेल तर तुकोबराय तिथे होते का? हो होते ना, होते हो. कशावरून? जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर तुकाचे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. दुसरं आणखी एक महत्वाचं वचन आपल्या सगळ्यांच्या पाठातलं आहे. तुकोबराय स्वतः सांगतात येतो जातो आम्ही देवाची सांगात तुका म्हणे गात देवना. किंवा आणखी एक चौकडेच वचन आहे. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका हे महत्वाचं. लंका घेतली आणि द्वापार युगामध्ये सांगतात वानर गोवळ गायी सवे चारीत फिरत असो. विठला 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 महाराज सगळं खरं ठीक आहे. आता प्रमाणाने तुम्ही बोलला पण मग आता ते सांगा ना कसं. तर सकाळीच महाराजांनी अंबऋषी कार्याने जन्म सोशिले दुष्ट निर्दळले किती एक आपल्याला सांगून आलेले आहे. 4 युगामध्ये तुकोबराय आहे की नाही देवासोबत? बघा ना तुम्ही. कृतयुगामध्ये देवाचा अवतार कोणता? थोडस तुम्ही बोला थोडस मी बोलतो एकमेका सहाय्य करू आपण सगळं पटकन जाऊ ना. आपल्याला कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये देवाचा अवतार झाला की नाही? बोला झाला. मग देवाचा अवतार कोणता? बरं जाऊ दे मी दैत्य सांगतो तुम्ही देव सांगा. दैत्य कोण? नृषी आपलं तो पेपर फुटला बघा. विठाला 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 दैत्य आहे ते हिरण्यकश्यपू आहे ना. मग त्याला मारण्याकरता देवाने कोणता अवतार घेतला? बरोबर आहे नृसिंह भगवान आहे ना. नृसिंह भगवान.
आणि नृसिंह भगवान ह्या हिरण्यकशिपूला मारण्याकरता देवाने घेतलेला अवतार त्यावेळेला तुकोबराय तुका म्हणे तधी होतो आम्ही. तो कोणत्या रूपात? भक्त प्रल्हादाच्या रूपात होती की नाही तुकोबराय? होती त्यावेळेला. आता पुढचं युग त्रेतायुग आहे ना. आता ते शेवटी घेऊ आपण द्वापार युगात या, कारण आपला अभंग स्थिती आहे. द्वापार युगामध्ये देव आले की नाही भाऊ? आले. कोणत्या रूपात आले? मी दैत्य सांगतो. कंस कृष्ण रूपात. बरोबर. कंस म्हणलं का कृष्णच येतो जोडीला. बरोबर आहे ना. कंस नावाच्या दैत्याचा आणि आधी करून जरासंधाधिक सर्वांचा काल यवनापर्यंत सगळ्यांचा लिलाव करण्याकरता परमात्मा कृष्ण रूपात आले. त्यावेळेला तुकोबराय होते कोणाच्या रूपात? उद्धवाच्या रूपात. आता कलियुग नंतर द्वारकेचे केले आले याची छाया पुढे भक्तराया चोचवित किंवा हरिवैकुंठा होणी आला पुंडलिका लागोनी किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला. नेनो ब्रह्ममार्ग चुकले. किती तरी वचन संतांचे आपल्याकडे आहे. मग परमात्मा द्वापार युगामध्ये पांडुरवर्ण म्हणजे गायीची रजकरणाची धूळ उडाले आणि तो जो वर्ण त्याला पांडुरवर्ण म्हणतात. तो तशी धूळ माखलेलीच अंग घेऊन आला म्हटले म्हणून पांडुरंग नाव पडलं. असं मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं. मग असे असणारे पांडुरंग रूपात तो जर रूप आहे तर त्याचे लीला सहचर म्हणून प्रेम मूर्ती या रूपात आले. कोण? तुकोबराय म्हणजे नामदेव महाराजच्या रूपात. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. हो पण मग त्रेतायुगात, हो त्रेतायुगात ते आले मर्यादा पुरुषोत्तम या रूपाने. मर्यादा पुरुषोत्तम या रूपाने आले. कोणत्या दैत्याचा नाश करण्याकरता? तुम्ही सांगा बघू आता. मग रावणाचा. अजून एकच दैत्य पाठ आहे तुम्हाला? कुंभकर्णाचा. आणखी आई रावण, मही रावण, ते अगदी ते त्रातिकीचे भाऊ मारीची, सुबाऊ. किती दैत्य आहो. ते भावार्थ रामायणात पाहिलं तर ते दैत्याचे नाव वाचून चक्रवून जातो मनुष्य. इतके दैत्य सांगितलेले आहेत नाथबाबा. कितीतरी. पण सगळे अगदी बीजाला सुद्धा ठेवले नाहीत परमात्म्याने. सगळ्यांची आत्यंतिक निवृत्ती परमात्म्याने केली रामरूपामध्ये. आणि एकच आयुध त्यांचा आहे त्यावेळेला तर बाण. म्हणून त्याला एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम असं आपण राघवाला म्हणतो. मग ते आले तर त्यावेळेला तुकोबराय होते की नाही? होते. कोणाच्या रूपात? अंगदाच्या रूपामध्ये. वालीपुत्र अंगदाच्या रूपामध्ये. आणि मग अंगदाच्या रूपात असताना ते ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्याही वेळेला होते. आणि त्यांनी ते उघड्या डोळ्याने ते सगळं अनुभवलं आणि अनुभवून ते बोलायला लागले. झाले हरे राम राजा हरे राम राजा गाया पुणे आवादी. हरे राम राजा गाया पुणे आवादी. हरे राम राजा गाया पुणे आवादी. धरी धरी पिता गाई धरी धरी पिता नम झाले राम राज काय ऊने आमाती. झाले राम राजा काय ऊने आमाती. हे धरणी धरी ओळीला
अनुभवलं आणि तुकोबराच्या रूपामध्ये आपल्याला समोर ठेवलं. तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? आदल्या दिवशी आपण झोपताना काय करायचं, उद्या कसं करायचं ठरवून झोपतो. आणि ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला निद्रिताची शेजीशी साप्तेशी उर्वशी माऊली म्हणतात. पण तीच व्यक्ती उठल्याच्या नंतर त्याला मागचं कालचं आज आठवत नाही. मग आपली अविद्या उपाधी आहे, मलिन सत्ववती आहे. आपल्याला कालचं आज आठवतो, वर्षभराचं आठवतो. एखाद्याची चांगली बुद्धी असली तर 10 वर्षाचं आठवतो, कोणाला 70 वर्षाचं आठवतं. आमच्या मारुती बाबाकडे बघा बरं, त्याला किती वर्षाचं आठवतं, सहज आठवतं. मग तुकोबरायची तर इतकी पारदर्शक, इतकी तजेल बुद्धी आहे, त्यांना अनंत जन्माचं का आठवणार नाही? विठ्ठल विठ्ठल अनुभवलं तुकोबराने आपल्या समोर ठेवलं. झाले राम राज्य काय ऊने आमाती, झाले राम राज्य काय ऊने आमाती. आता रामाचं राज्य आलेलं आहे, काय उणीव आहे, काय अपूर्णता आहे? कुठली नाही. आपण ज्या वेळेला हा कलश स्थापनाच्या वेळेला फक्त राम राज्याचा विचार केला आणि राज्य पाहत असताना त्यावेळेला किती राज्य पाहिलेत कोणाच्या तरी ध्यानात आहे का? तर तुम्ही म्हणू शकता अभंग झालेला आहे. खरं सांगा, अभंग कधी होत असतो का? कधीच होत नसतो. असे अनेक कीर्तनकार अभंगावर कीर्तन करता करता आपल्या घरून ती देवा घरी जातात, पण अभंग अभंगच आहे, तो कधी भंग पावत. आणि टिटवीने सागराचं किती पाणी उपसलं म्हणजे कोरडा होईल? शक्य नाही ते. असं टिटवी अनेक गेल्या जातील आणि पुढे येतील, अभंग नाही संपणार. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा. मी काल एका ठिकाणी कीर्तनला गेलो, मी अभंग सुरू केला. ते म्हणले महाराज हो. म्हणलं काय? तो अभंग कालच झाला. अरे अभंग कुठं होत असतो का? कीर्तनकार होत असतो. विठ्ठल विठ्ठल. आपली भावना असते का आपल्याला नवीन ऐकायला भेटव, चांगली गोष्ट आहे, प्रांजळ गोष्ट आहे. पण कीर्तनकाराने सुद्धा मग अभंग तोच घ्यायचं, चिंतन ते करत हे करू नये. विठ्ठल विठ्ठल दोन्ही बाबी सांभाळल्या गेल्या पाहिजे. कीर्तनकारांना पण सांभाळलं गेलं पाहिजे. काय म्हणत होतो तुम्ही? झाले रामराज्य काय होणे आम्हाला. त्यावेळेला आपण किती राज्य सांगितले? कोणीतरी सांगा ना बरं, जाऊ द्या, एखादं तरी सांगा. आता कोणी बोलू नका, तुम्ही दोघं बोलू नका. आणि तुम्ही पोपटराव तुम्ही बोलायचं नाही. तुमच्याकडनं अपेक्षा एक राज्य सांगा, फक्त एक राज्य सांगा. 100 रुपये बक्षीस आहे. 100 रुपये एक वार, 100 रुपये 2 वार, 100 रुपये 3 वार. आता तुम्ही बोलले तरी मामा मी देणार नाही, आता तुमच्याकडनं घेणार. अहो झाले कोणते राज्य? रामराज्य. मग काय वेळा मी बोलले असते 100 रुपये भेटले असते की राव? ते म्हणले नाही महाराज तुम्हाला राहू द्या. विठ्ठला विठ्ठला अभंगातच उत्तर देताना काय राज्य झाले? रामराज्य झाले. मग मी म्हटलं किमान एक सांगा, रामराज्य. एवढंच प्रश्नाचं उत्तर होतं. तुम्हाला हे काय आम्हाला माहिती नव्हतं. मग सांगायचं ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. वाट म्हणजे काय? गणेश भाऊ, वाट म्हणजे काय? मला प्रश्न नका विचारू, मी तुम्हाला विचारतो. तसंच आहे ते. विठ्ठला विठ्ठला. मग कोणते राज्य झाले? रामराज्य झाले. मग राज्यामध्ये काही प्रकार आहेत. आपण त्यावेळेस 4 राज्य बोललो होतो. किती राज्य बोललो होतो? 4 राज्य. मी आठवण करून देतो, मात्र आता मी सांगितल्याच्या नंतर ते सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. कामराज्य, ज्ञानराज्य, स्वराज्य आणि रामराज्य. चला बोला. पहिले कामराज्य. छान. 2. ज्ञानराज्य. 3. स्वराज्य. 4. रामराज्य. किती राज्य झाली? 4 राज्य. आता थोडस तुम्ही आता सामूहिक चालला तर मग आपण सामूहिक चालत राहू, आणि तुम्ही सामूहिक दमला तर मग वाटप करू. चालेल ना? तर पहिलं राज्य कामराज्य. 2. ज्ञानराज्य. 3. स्वराज्य. 4. रामराज्य. आता दुसऱ्या फेरीत जातोय आपण. कामराज्यात जगणारा त्याला पामर विषयी म्हणतात. ज्ञान राज्यात जगणारा त्याला जिज्ञासू मुमुक्ष म्हणतात. स्वराज्यात जगणारा त्याला देशभक्त राष्ट्रभक्त म्हणतात. आणि राम राज्यात जगणारा त्याला संत किंवा भगवत भक्त बोलतात. चला पटकन दुसऱ्या फेरीमध्ये. पहिलं काम राज्यात जगणारा कोण? पामर विषयी. जय हो. ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्ष. जय हो जय हो. स्वराज्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त. जय हो. आणि राम राज्यात जगणारा संत भगवत भक्त. आपण तिसऱ्या राऊंड मध्ये चाललो. कोण बनेगा करोडपती? नाही तर मला कॅम्प्युटरला विचारावं लागेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काम राज्यात जगणारा पामर विषयी, ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षी, स्वराज्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त आणि राम राज्यात जगणारा संत भगवत भक्त.
पण मग काम राज्यात जगणारा जर पामर विषयी असेल तर कोण? त्याचं उत्तर आहे रावण. ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू असेल तर उत्तर कोण? उत्तर आहे बिभीषण. स्वराज्यात जगणारा जर देशभक्त राष्ट्रभक्त असेल तर कोण? उत्तर आहे धर्माकरता जगावं शिकवणारे राजे शिव छत्रपती आणि धर्माकरता मरावं शिकणारे शंभू राजे. किंवा ए मेरे वतन के लोगो म्हणत असताना या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता मृत्यूला त्या फासाला सुद्धा आलिंगन आनंदाने देतात आणि आपल्याला दिव्य क्रांतीचा संदेश देतात ते भगतसिंग सुखदेव राजगुरू. आणि राम राज्यात जगणारे ते म्हणतात माझा प्राण हे माझा प्राण प्रभू मुखी बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू मुखी बोला जय माझा प्राण प्रभू मुखी बोला जय श्रीराम. माझा प्राण सीताराम महिला सीताराम पुरुष सीताराम दोन्ही पण सीताराम वाह 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 सीताराम वाह 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 वाह. माझा प्रभू मुखी बोला जय श्रीराम. माझा प्रभू मुखी बोला जय श्रीराम. अयोध्या धाम की हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. दशरथ नंदन राजा राम दशरथ नंदन राजा राम यशोदा नंदन धन में श्याम. दशरथ नंदन राजा राम यशोदा नंदन धन में श्याम. दशरथ नंदन राजा राम दशरथ नंदन राजा राम यशोदा नंदन धन में श्याम.
कृष्ण पावन सीताराम बोला बोला रघुपति राघव राजा कृष्ण पावन सीताराम मधुर मधुर नाम सीताराम 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 हे मधुर मधुर नाम सीताराम सीताराम मधुर मधुर नाम सीताराम सीताराम राम कहानी सुनो राम कहानी कहत सुनत कहत सुनत आँखें में पानी राम कहानी सुनो राम कहानी काही तो आनंद हे 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 राम कहानी सुनो राम कहानी राम कहानी सुनो राम कहानी दशरथ के राजा दुलारे कौशल्य के आंखों के तारे दशरथ के राजा दुलारे कौशल्य के आंखों के तारे भय सूर्य वंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे सूर्य वंश के सूरज रघुकुल के हैं उजियारे हे राजीव नयन बोले राजीव नयन बोले मधुरावादी राम कहानी सुनो राम कहानी राम कहानी सुनो राम कहानी राम कहानी सुनो राम राम कहाणी त्यांनी गायलेली आहे. तिसऱ्या राज्यात आपण बोललो ना, आणि जानकी सीताईनी ऐकली त्यांनी गायली अशोक वाटिकेमध्ये. ते ज्या राज्यात जगतात त्यांचं नाव आहे रामराज्य, आणि ते आहे पवनसुत हनुमान आणि माता शबरी. मग पहिलं राज्य, तुम्ही एवढ्या भजनात घरी जाऊ नका. पहिलं राज्य कामराज्य, त्याच्यात जगणारा पामर विषयी, त्याचं उदाहरण रावण. इथपर्यंत आपण आलेलो. छान. दुसरं राज्य ज्ञान राज्य, त्याच्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू, त्याचं उदाहरण विभीषण. छान. तिसरं राज्य स्वराज्य, त्याच्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त, जय हो तरुण बंधू, आणि त्याचं उदाहरण राजे शिवछत्रपती धर्मवीर संभाजी राजे भगतसिंग सुखदेव राजगुरु. छान. आणि चौथं राज्य रामराज्य, त्याच्यात जगणारा भगवत भक्त संत आहे ना, आणि त्याचं उदाहरण माता शबरी आणि हनुमंत. माता शबरी बोलते ना, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा आएंगे रघुराज तब मैं आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. म्हणजे माता शबरी आणि हनुमंतराय जगतात ते रामराज्य. बरोबर ना. आता त्यात आणखी आहे कामराज्यात जगणार कोण म्हटलो आपण, विषयी पामर. छान. उदाहरण रावण. बरं, रावण कामराज्यात तुम्ही का घेतला असं जर एखाद्याने आग्रह केला तर उत्तर द्यावं लागेल की आपल्याला. नाही. प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी. रावण कामराज्यात जगतो महाराज असं का म्हणता, असं एखाद्याने जर उत्तर विचारलं, प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर हे आहे, रावण कामराज्यात का जगतो तर तुम्हीच विचारा. रावणाचा काम किती प्रचंड आहे, किती प्रचंड आहे, किती प्रबल आहे. खरं तर असं म्हटलेलं आहे, आर्था तुरा नामना गुरुर्ना बंधू, क्षुधा तुरा नामना रुचिरना वेना, विद्या तुरा नामना सुखम ना निद्रा, आणि पुढचं वाक्य कामा तुरा नामना भयम ना लज्जा. कामाने अंकित झालेल्या मनुष्याला भीती वाटत नाही, लाज वाटत नाही. लाज लज्जा शरम त्याला माहिती नाही. आणि रावणाला किती बायका, बायकांना तुम्हाला माहिती आहे रावणाला बायका किती आहे? रावणाला एकट्याला बायका 80,000 आहे. पण 80,000 बायका असताना तो काम तृप्त कुठे आहे? अतृप्त आहे तेवढ्या, आहे ना. जसं अग्नीमध्ये तूप टाकल्याच्या नंतर तिने भडकावं, तसं त्याचा कामरूपी अग्नी दैदिप्यमान आहे.
इतका रावण कामाच्या बाबतीत निकृष्ट आहे, हीन दर्जाचा आहे, तर त्याला आपली सून सुद्धा कळत नाही. म्हणजे त्याचा बंधू कुबेर, त्याचा मुलगा नल कुबेर, त्याची पत्नी पुंजकस्थला, आणि तिच्यावर याने अतिप्रसंग केला. काही काही लोक सज्जनतेचं सोंग रावणाबद्दल घेतात. ते म्हणतात रावण सज्जन आहे. अहो, जानकी सीतेचं हरण केलं पण इच्छेविरुद्ध अतिप्रसंग नाही केला. हा अर्धवट अभ्यास आहे. हो, अतिप्रसंग नाही केला म्हणजे का मनात इच्छा नव्हती त्याची. त्याने काय पूजा करायला नेलं होतं का जानकी मातेला? त्याच्या मनात खूप तीव्र इच्छा होती, पण मृत्यूची भीती होती ना. कोरोनाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आपल्याला लागण होईल म्हणल्याच्या नंतर लोक घराच्या बाहेर निघली वर्षभर. कशाची भीती होती? त्याला ढाबा आवडत नव्हता का मृत्यू दिसत होता? ढाबा आवडत होता पण मृत्यू दिसत होता ना, म्हणून जात नव्हती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. रावणाची इच्छा होती पण मृत्यू दिसत होता, कारण ब्रह्मदेवाचा शाप होता. कारण ती पुंजकस्थला, आता ब्रह्मदेवाच्या घराण्यातलाच ना रावण, ती डायरेक्ट त्यांच्याकडे गेली. म्हणली बाबा आजोबा समजून सांगा या कार्त्याला, तुमचा असेल पण तू, यांनी माझ्यावर अतिप्रसंग केला. ब्रह्मदेवाने रावणाला त्याच वेळेस बोलून घेतलं, इथून पुढे कुठल्याही स्त्रीच्या विरुद्ध अतिप्रसंग करण्याचा मनात विचार जरी आणला तर तुझे मस्तकाचे शेकडो शकल होतील आणि तुझा अंत वडवे. त्या ब्रह्मदेवाच्या शापामुळे त्याने अतिप्रसंग केला नाही, तो सज्जन होता म्हणून नव्हे. विठ्ठल विठ्ठल म्हणून रावण कोणत्या राज्यात जगतो? काम राज्यात जगतो. क्षमा मागून बोलू, क्षमा मागून बोलू. रावणाला हात किती होते? मग मुंडकी किती होते? हात जर 10 तर मुंडकी किती आहे ना? मुंडकी 20 पण हात 10. वा, काय गणित भारी आहे तुमचं. रावला मस्तकी किती? दशानन म्हणतात ना त्याला. दशानन यशस्व दशानन, 10 मस्तक आहे आणि 20 हात आहे. मग आता तुम्ही सांगा, आता बरेच मंडळी आहेत ती रावणाचे आदर्श घेणारे आहेत. एवं परंपरा प्राप्त रावणाचा आदर्श घेतात. त्या आजच्या रावणाला 20 मस्तक, आपलं 20, आता हे माझंही झालं बघा, हे पत्र संघाचा महिमा. विठ्ठला 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 विठ्ठला. आजच्या रावणाला 20 हात नसतील आणि 10 मस्तक नसतील, पण जर तुकोबरायचं वचन आहे परश्री परधन याचा मानी विटाळ, साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधेल. परश्री आणि परधनाची अपेक्षा करत असेल तर त्याला 20 भुजा नसेल, 10 मस्तक नसेल, असा आपण दिप्पाळ आगडबंब दिसत नसेल तर तो कलियुगातला कोण आहे? डोळे झाकून बोलायचं रावण. आणि त्या रावण असेल तर तो जगणार कोणत्या राज्यात? काम राज्यात. आणि काम राज्यात जगल्यामुळे त्याची शेवटी होणार आहे कल्याण नाही, कल्याणच्या जवळचीच. होय बघा, ते महाराज म्हणतात भिवंडी विठ्ठला 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 विठ्ठला. मायबाप, आपण रावणाचा आदर्श स्वप्नातही घेऊ नये आणि रामाचा आदर्श घेतल्याशिवाय राहू नये. म्हणून आपल्या संस्कृतीत एकमेकाला भेटलं म्हणतात रावण रावण असं म्हणतात नाही, राम राम म्हणतो आपण. विठ्ठला 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 विठ्ठला. मग रावण जगतो ते काम राज्यात. का म्हटलं पाहिजे? कारण 80,000 पत्नी असताना तो जानकी आई साहेबांचं हरण करतो. एकाने विचारलं मग बाई कधी केली? काल विचारलं. म्हटलं रावणाने राजा जानकी मातेचं हरण केलं. तो म्हटलं महाराज हरण केलं, मग बाई कधी केली पुन्हा? इतकं लेट तुम्हाला? मला अपेक्षा नाही. तुम्ही अभिनय केला असेल तर काही हरकत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हरण म्हणजे पळून नेणं, किडनॅप करणं. तो म्हटलं असं होय, मला वाटलं हरणच केली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जानकी सीताईचं तो जर हरण करत असेल, पुंजकस्थला आपली जी सून आहे तिच्यावर अतिप्रसंग करत असेल तर तो कोणत्या राज्यात जगतो भाऊ? काम राज्यात जगतो रावण. आणि दुसरं राज्य म्हटलं तर आपण ज्ञान राज्य, त्याच्यात जगणारा, त्याचं नाव जिज्ञासू मुमुक्षू. उदाहरण कोणतं? बिभीषण. कारण रावण आणि बिभीषण एकाच घराण्यात जन्माला आले, एकाच महाबळेश्वरला तपश्चर्या केली आणि वरदानही त्यांना प्राप्त झालं. पण तम प्रधान तप आहे त्या कुंभकर्णाचं, रज प्रधान तप आहे रावणाचं आणि सत्व प्रधान तप आहे बिभीषणाचं. म्हणून बिभीषणाने भक्तीच मागून घेतली आणि तो भक्ती करतो. तो अगदी लंका पूर्ण अगदी ते दुर्जनाचीच आहे, पण एक सज्जन आहे तिथे बिभीषण. आणि मला वाटतं अयोध्या पूर्ण सज्जनाची, एक दुर्जन आहे तो परीट. म्हणून त्याला पण जानकी आई साहेबर एवढा प्रसंग आणत असेल तर काय म्हणावं त्याला? विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञान राज्यात जगतो बिभीषण. राम म्हणजे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष ज्ञान नव्हे का? निश्चित आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे जसं ज्ञानोबर आहे म्हणजे साकारलेलं ज्ञान आहे, तशी प्रभू रामचंद्र ज्ञान आहे.
आणि ज्ञान प्राप्त होण्याकरता किती चतुष्टयाने संपन्न व्हावं लागतं? साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, शतकाने मग मोक्ष. रावणाला सांगून बघितलं, रावण तर ऐकत नाही, त्याच्या कमरेत लाथ घालतो. म्हटले इथे राहण्यात अर्थ नाही. तात्काळ त्याचा त्याग केला, 4 प्रधानाला घेतलं आणि आकाश मार्गाने प्रभू रामचंद्राकडे आला. कोण? विभीषण. प्रभू रामचंद्राने तातडीची मिटिंग घेतली. वैऱ्याचा भाऊ येतो, काय केलं पाहिजे? सगळ्यांनी सांगितलं, विंचू कसाही कुरवाळा तरी काय करणार? नांगी मारणार. आणि सर्पाला किती दूध पाडलं तरी फणा उगारणार. म्हणून वैऱ्याचा भाऊ ठेचून मारा, जाऊ देऊ नका मागे. प्रभू रामचंद्र म्हटले थोडस शांत, जरा शांत मनाने विचार करा. आणि एक व्यक्ती बोलत नव्हती, त्यांना विचारलं, तुम्ही बुजुर्ग आहात, वयस्कर आहात, तुम्ही बोला. ते होते जामवंत. जामवंत म्हणायला लागले, देवा असं म्हणतात, माणूस जाण्याचे बोले, झाड जाण्याची फुले, का भोगे जाण्याचे केले पूर्वजन्मीचे. माऊली सांगतात ना, अगोदर थोडा संवाद करा, चर्चा करा. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. किती केलं मनुष्य, किती सावधान असला ना, किती सावधान असला तर काही वेळेला तो बेसावध झाला का त्याचा आतला आवाज बाहेर पडतोच पडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक जणांनी त्याचं आव्हान केलं, माझी मातृभाषा ओळखून दाखवा. 14 भाषा तो इतकी अस्खलित बोलायचा का जी भाषा बोलताना तोच वाटायचा. आणि मग करावं काय? तर त्याला एकाने सांगितलं, मी तुझं आव्हान स्वीकारतो, आजच्या रात्र आमच्याकडे या. आले, जेवू घातलं, भरपेट जेवू घातलं. जेवू घातल्याच्या नंतर रात्री 12 वाजता गार थंडगार पाण्याचा माठ त्यांच्या अंगावर एकदम रिचला आणि तो म्हटला, ए अल्ला ये क्या हुआ? ही म्हणजे ही तुझी मातृभाषा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आळंदीमध्ये फक्त मला नाव विचारू नका, घडलेली घटना सांगतो. म्हणजे काय, हल्ली मुलीचा तुटवाडा झालेला आहे. आणि मग एक खालची तिकडली मुलगी करून आणली, पण ती होती वेगळी आणि दाखवायची वेगळी. तिने सनातन हिंदू धर्माचीच आहे. मग ते टिकली लावणं वगैरे सगळं तिने तंत केलं. आणि ती स्वप्नातही कोणाला अगदी कल्पना सुद्धा येणार नाही. पण एकदम तिकडे दूध उतू गेलं, तिकडे मैत्रिणीला बोलायला लागली. तितक्या ती म्हणली, उई माँ ये क्या हुआ भैया? ते बया तिच्याकडनं इकडलं आलं, पण उई माँ म्हणल्याच्या नंतर म्हणली ही आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भाषा किती लपत नाही, आपला आतला आवाज किती लपवा आपण, किती लपवा, तो लपत नाही. वेळ प्रसंगी तो बाहेर येतो. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. चर्चा करा, चर्चा अंती कळेल. आणि चर्चा अंती कळेल म्हणल्याच्या नंतर मग देव म्हणले, तेही राहू द्या, ते येत आहे तोपर्यंत गेलेली व्यक्ती तिथे जाऊन आलेली त्याला विचारू. हनुमंताला विचारू, हनुमंता तुम्ही सांगा. हनुमंतराय म्हटले, देवा स्वीकार करा. म्हणजे का लगेच? म्हणजे देवा असं आहे, मी ज्या वेळेला आईकडे गेलो ना त्याच वेळेला त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना सांगितलं होतं, तू मला आज आईचं दर्शन करून दे, वेळ आल्याच्या नंतर मी बाबाचं दर्शन करून दे. आणि आईचं दर्शन मला त्यांच्यामुळे झालं. पुष्पक वाटिकेत त्रिजटा त्याची कन्या आहे आणि त्याने मला तिथेपर्यंत दाखवलं. मग आता माझी जबाबदारी आहे, माझी विनंती आहे, स्वीकार करा. लक्ष्मणाला सांगितलं, जा रे सागराचं पाणी घेऊन ये. सागराचं पाणी घेऊन आलं आणि प्रभू रामचंद्राने स्वीकार केला. म्हणजे इतका स्वीकार केला का राज्याभिषेकच केला. राज्याभिषेक पार पाडला. रामचंद्राला, प्रभू रामचंद्राला त्या हनुमंतरायाने म्हणतात लखननी दोघांनी धरलं, जर आपल्या पालात नेलं वेगळ्या बाजूला. आणि म्हणायला लागले, देवा आम्ही स्वीकार करा म्हटलं. म्हणजे हो ना? नाही म्हणले, आम्ही स्वीकार करा म्हटलं. अरे हो ना? नाही पण आम्ही स्वीकार करा म्हटलं. म्हणायचं काय नेमकं? मग आम्ही राज्य द्या नाही म्हटलो ना. अरे म्हटलं तुम्ही स्वीकार करा म्हटले, तेवढंच मी केलं तर उदार तू हरी आईची कीर्ती चरायची रे, कुठे लावायचं? तो कोबऱ्याचं वचन व्यर्थ होईल. म्हणले, देवा तसंही नाही. मग कसं आहे? म्हणले, मी रावणाला जिंकणार नाही, मी रावणाला पराजित करणार नाही. असा तुम्हाला काही संधी आहे का? म्हटले, तोही बिलकुल नाही. तुम्ही रावणाला पराजित करणार, तुमच्यात ते बळ आहे, सामर्थ्य आहे. मग काय? देवा तुम्हाला शरण विभीषण आला आणि तुम्ही त्याला लंकेचं राज्य दिलं, हे जर त्याला कळालं, म्हणजे कोणाला? रावणाला. मग काय? तो रावण जर उद्या शरण आला तर त्याला काय देणार? त्यावेळेचे उद्गार आहे, आपल्या सर्वांच्या पाठातले उद्गार आहे. आयो विभीषण शरण कियो लंकादा, यदि आयो रावण शरण करूंगा युद्धादा. आज विभीषण शरण आला, मी त्याला लंकेचं राज्य दिलं. उद्या जर रावण येत असेल आणि खरा शरण येत असेल, अयोध्येचं राज्य देईल. आणि तुम्ही म्हणले 14 वर्ष वनवासी नाही, अखंड वनवास. हा म्हणणारा तो राम आहे. म्हणून सर्वजण आपण राम राम म्हणतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपल्या कुलगोत्राचा त्याग करून प्रभू रामचंद्राला शरण येतो म्हणून विभीषण जगतो तो ज्ञान राज्यात. आणि राजे शिवछत्रपती रामकृष्ण हरी आलो जवळ आलो. रावजी शिवछत्रपती ज्या राज्यात जगतात ते स्वराज्य. आम्हाला शाळेत असताना एक गोड गीत होतं.
आओ बच्चे तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान। देखो मुल्कों मराठों का यहाँ की माटी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर ये कशोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था। वीर शिवाजी ने रखी थी नाज हमारे जान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। आणि आपण ते दुहा ऐकतोय, काशी के कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अकेला शिव अगर न होता तो तुम हम सबकी सुनता हो जाती। मी ते काल ते व्हॉट्सअपला एक वाचलं गोड, घासले विना धार नाही तलवारीच्या पात्याला, घासले विना धार नाही तलवारीच्या पात्याला। आजही आपली संस्कृती सनातन धर्म जिवंत राहावा असं वाटत असेल तर राजे शिव छत्रपतीच्या आदर्श विना पर्याय नाही आपल्या महाराष्ट्राच्या मातीला। म्हणून राजे शिव छत्रपती ज्या राज्यात जगतात त्याला म्हटलं पाहिजे आपण स्वराज्य। पण आजच्या एकच राज्य त्याज्य याच्यातलं कामराज्य, आणि तेही जर धर्माधिष्ठित असेल तर तोही पुरुषार्थ आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। पण रावणाचा आदर्श घेऊन असेल तर मात्र तो त्याज्य आहे कामराज्य। आजच्या अभंगामध्ये कामराज्याचं वर्णन करत नाही, स्वराज्य आपल्याला अपेक्षित आहे पण तेही तुकोबराय सांगत नाही। आणि त्याच्या पुढचं म्हटलं मी ज्ञानराज्य, त्या ज्ञानराज्याशिवाय ज्या राज्यात जाता येत नाही ते रामराज्य, कारण ज्ञानाशिवाय राम नाही कळत। राम आपल्याला राम म्हणजे साक्षात ज्ञान आहे, साक्षात परब्रह्म आहे। म्हणून तर शेवटी म्हटलेले उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे कुंठे। आणि आपले सुख म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कशाने होते? ज्ञानाने। तुम्हाला माऊलीच्या 15व्या अध्यायामध्ये बोलतात, वाचूनी ज्ञानविने एके उपाय करीची जितके ती गुंफिशी अधिके रुखीये। उलट पक्षी माऊली म्हणतात येते एक नवलाव जो की जे तरुण पाव ज्ञाने विन तो आपाव होई ते ऐका। मग आपाय होऊ नये, उपाय आपाय न होता उपाय राहावा तर तो उपाय आहे एक तर ज्ञान किंवा नाम। विठ्ठल 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 विठ्ठल। ज्ञान म्हणलं तर गुरु तेथ ज्ञान, गुरु तेथ ज्ञान, आणि नाम म्हणलं तर मग नामाचे चिंतन प्रगट पसारा असाला ते करा जेथे तेथे। म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, कधी तर दळिता कांडिता जीविता गे बाई। फल काय? स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा, आणि नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा। आणि मग रामरायाने तुम्हाला इष्ट काय दिलं? कामने रामे सुख दिले आपुले, रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जारे खुंटले। राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दलिता कांडिता जीविता गे बाह्य। यथाशक्ती यथामती यथाकाल शक्ती कालमती अनतिक्रम्य। या पद्धतीने मागच्या वेळेला पाहिलेला राज्याचा थोडासा उल्लेख, आणि हे रामराज्याचंच वर्णन तुकोबराय करतात। याला पुरावा काय तर त्याचे काही पैलू यथाशक्ती यथामती आपण सर्वांनी एकत्र येऊन पाहण्याचा प्रयत्न केला। यामध्ये जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल, शास्त्राचा अपसिद्धांत करणारं नसेल, ते सर्व आपल्या गुरु परंपरेचं आहेत। अर्थात गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराज आपण प्रत्येक वेळेस बोलत आलो, जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, रिटायरमेंट हेही त्यांना माहिती नाही, आणि दुपारची पोट भरण्याचं ज्ञान तर आपल्याला कुठेही भेटतं, पण मरणमारी विद्या त्याला म्हणतात। मरण आहे आधी राहिलो मरुणे किंवा झाला प्रेतरूप शरीराचा भाव, अशी विद्या मुक्तकंठाने आबाल वृद्धाला कोणालाही देणारी जगाच्या पाठीवर एकमेव अद्वितीय असणारी संस्था म्हणजे गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराजांची संस्था। आणि त्या संस्थेतील आपले सगळे गुरुजन त्यांच्या चरणापाशी बसून जे 4 वाक्य शिकलो तेच आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला। आणि माझे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी भरपूर पुष्कळ बाबांचेच वाक्य आहे, मात्र नोही माझी वाणी पदरीची। पण यात जर ते काही अपेक्षित नसणारं काही अपशब्द वगैरे एखादा आला असेल तर ते मात्र निश्चित माझ्या बुद्धीचे दोष आहेत। आपण ते मला वापस करा, मी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल। पुनश्च एकदा बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ असणारे नागरिक, वारकरी वृंद आणि माझे सर्व असणारे गुणीजन बंधू, साऊंड सिस्टीमवाले सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊ आणि आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ। एकदा वर हात करा सगळ्यांनी, माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी वर हात करायचा आणि पांडुरंगाचं माऊलीचं भजन घेऊन आपलं नामदेव जनाबाई 1 मिनिट आपण भजन करून सेवेला पूर्ण विराम देऊ। सर्वांनी बोलू हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई।
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जनाबाई गोपन काका प्रामाणिकपणे पुरुष मंडळी सांगा कोणाचा आवाज येतो जनाबाई गोपन काका नामदेव गोपन काका आवाज पुरुषांचा वाढला महिलाचं पण वाढलं आवाज हात वर हरी हरी हा हा नामदेव जनाबाई गोपन काका नामदेव जनाबाई गोपन काका नामदेव जनाबाई गोपन काका ताई ताई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई जय 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 नाही उच्चारिला अधिकार म्या